नमस्कार मित्रांनो, हरिश्चंद्रगड सह्याद्रीच्या रांगांमध्ये आकाशाशी जणू संवाद साधणारा, हजारो वर्षांचा इतिहास अंगावर मिळवणारा एक अद्भुत किल्ला. अहिल्यानगर जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे 4600 फूट उंचीवर उभा असलेला असा किल्ला फक्त एक दुर्ग नाही, तर प्राचीन संस्कृती, अध्यात्म, निसर्ग सौंदर्य आणि साहस यांचा अद्वितीय संगम आहे. जो एकदा हरिश्चंद्रगडावर पाऊल ठेवतो त्याच्या मनावर या जागेची छाप आयुष्यभरासाठी उमटते. हरिश्चंद्रगडाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. इतिहासकारांच्या मते हा किल्ला किमान 6व्या शतकात म्हणजेच कालंचुरी राज्यांच्या काळात अस्तित्वात होता. पुढे यादव, बहमनी, निजामशाही आणि शेवटी मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या काळात हरिश्चंद्रगडाला विशेष महत्त्व होतं, कारण हा किल्ला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त होता. हरिश्चंद्रगडाची भौगोलिक रचना अतिशय वेगळी आहे. हा किल्ला पठारावर वसलेला असून चारही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला आहे. येथे येण्यासाठी अनेक अवघड वाटा आहेत. नाळीची वाट, तोलार खिंड, सादरे घाट या वाटा आजही ट्रेकरसाठी मोठं आव्हान मानल्या जातात. विशेषतः नाळीची वाट ही अत्यंत कठीण आणि धोकादायक असल्यामुळे धाडसी लोकांसाठी योग्य आहे. हरिश्चंद्रगडावर पोहोचल्यावर सगळ्यात आधी जाणवतं ते इथलं प्राचीनत्व. इथे उभा राहिल्यावर असं वाटतं की आपण हजारो वर्ष मागे गेलो आहोत. दगडावर कोरलेली मंदिरे, पाण्याची टाकी, गुहा आणि आज त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतात. हरिश्चंद्रगडावर कोकण कडा हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. हा कडा म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. कोकण कड्यावर उभा राहिलं की पायाखालची हजारो फूट खोल दरी, समोर दूरवर पसरलेलं कोकण आणि डोक्यावर विशाल आकाश, या सगळ्यांचा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. पावसाळ्यानंतर इथे उलटा धबधबा पाहायला मिळतो, जिथे वारा पाण्याला वरच्या दिशेने उडवतो. हरिश्चंद्रगडावर तारण तीर्थे आणि पुष्करणी नावाची पाण्याची टाकी आहे. ह्या टाक्यांचं पाणी वर्षभर स्वच्छ आणि गोड असतं. इतक्या उंचावर एवढं प्राचीन काळात अशी पाण्याची व्यवस्था असणं ही त्या काळातील अभियांत्रिकीची कौशल्याची मोठी साक्ष आहे. हरिश्चंद्रगडावर कळसुबाई शिखर स्पष्टपणे दिसतं, जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. किल्ल्यावरून आजूबाजूचा संपूर्ण सह्याद्रीचा परिसर नजरेत भरतो. ढग, धुके, वारा आणि बदलता आकाश यामुळे इथलं वातावरण सतत बदलतं राहतं. कधी शांत, कधी भयांतर, कधी अत्यंत रम्य. या किल्ल्याचं आध्यात्मिक महत्त्वही खूप मोठं आहे. येथे हरिश्चंद्राचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर दगडात कोरलेलं असून त्यावर शिल्पकला अत्यंत सुंदर आहे. मंदिरात उभं राहिलं की एक मोठी शांतता आणि स्थैर्य जाणवतं. हजारो वर्षापूर्वी इथे साधना, तपस्या आणि ध्यान होत असावं अशी भावना निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हरिश्चंद्रगड हा एक महत्त्वाचा लष्करी ठाणे होता. जरी इथे मोठ्या युद्धाचे उल्लेख नाही तरी किल्ल्याचं स्थान आणि रचना यामुळे स्वराज्याच्या संरक्षणात मोलाचा ठरला. हा किल्ला म्हणजे स्वराज्याच्या सीमांवरचा एक मजबूत पारेकरी होता. हरिश्चंद्रगड आज ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो. रात्री इथे मुक्काम केल्यावर आकाशात दिसणारे असंख्य तारे, आकाशगंगा आणि शांतता हे सगळं अनुभवायला मिळतं. शहराच्या घोंगाटपासून दूर निसर्गाच्या खुशीत स्वतःशी संवाद साधण्याचं हे एक अद्भुत ठिकाण आहे. पावसाळ्यात हरिश्चंद्रगड अधिकच सुंदर दिसतो. संपूर्ण पठार हिरव्या गालिच्याने झाकलेलं वाटतं. ढग पायाशी येतात तर कधी पूर्ण किल्ला ढगांमध्ये हरवून जातो. पण याच वेळी वाटा घसरड्या आणि धोकादायक होत, यामुळे खबरदारी आवश्यक असते. हरिश्चंद्रगड आपल्याला एक गोष्ट शिकवतो, इतिहास आणि निसर्ग हे वेगळे नाहीत. हजारो वर्ष टिकून राहिलेलं हे ठिकाण आपल्याला मानवी कष्ट, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेलं नातं आठवण करून देतो. आज हरिश्चंद्रगड हा केवळ किल्ला नाही, तो एक अनुभव आहे, एक प्रवास आहे. इतिहास, अध्यात्म आणि साहस यांचा संगम आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस काहीतरी घेऊन परत जातो. शांतता, प्रेरणा किंवा स्वतःशी केलेला एक प्रामाणिक संवाद. हरिश्चंद्रगड आजही उभा आहे त्या काळाला ओघळत. हरिश्चंद्रगड आजही उभा आहे, काळाच्या ओघातील न ढळलेला. सह्याद्रीच्या खुशीत आकाशाशी गप्पा मारत आणि आपल्याला सांगतो, इतिहास फक्त वाचायचा नसतो किंवा अनुभवचा असतो. हर हर महादेव. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज याला सबस्क्राईब करा.
मित्रांनो, तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्याला जय शिवराय.